लहानापासून थोरापर्यंत ही सगळं कोरे साहेबाच्या बाजूनं आहे. त्यामुळे त्यांची सीट लागण्याची शक्यता आहे. 250 पैकी पूर्ण पॅनल टू पॅनल आपल्या मॅडमला वेल्लाळ मॅडम किंवा रायस पाटील सरपंचांना मिळणार. या मतदारसंघामध्ये जनसुराज शक्तीने ह्या वेळेला भरपूर कामं केलेले आहेत. आमदार विनयजी कोरे साहेबांनी कामाला गतीला गेल्या वर्षापासून सुरुवात केली, त्यानंतर पूर्ण पॅटर्न बदलला आणि जनसुराजामध्ये 75-80% लीड मतदानाचं तिने घेतलं. MIDC साठी हा स्थानिक आमदारांनीच इथं हाताळलेला आहे, त्यामुळं ह्याचं श्रेय स्थानिक आमदार आदरणीय सावकार साहेब यांना जाते. त्या दादांनी काम केलेले कोरे साहेबांनी. काय आहे, अंबरडे जिल्हा परिषद मतदारसंघात सावकार साहेबांच्या विकास कामांच्या जोरावर त्यांनी दिलेले उमेदवार हे 100% निवडून येणार. आम्हाला सगळ्या बाबतीत कोरे साहेब हे कल्पवृक्षासारखे आम्हाला आहेत. फक्त रस्ता हे सर्व कोरे साहेबांनीच केलेले. जवळपास 20 वर्ष तरी म्हणजे कच्चाच रस्ता होता, तो आता मागच्या 1-1.5-2 वर्षात त्यांनी तो करून दिला. पाऊस असला तरी एवढ्या पाण्यातनं शाळेची मुलं सगळं तटायचं. मग शेवटी ती सर्जेराव दादाने आपलं ते त्यांना सांगून तेवढं ते आम्हाला त्यांना ते करून रस्त्याचं दिलं. खोपोली मतदारसंघ अंबरडे मतदारसंघात एक गाव येते जिल्हा परिषद. हो. काय परिस्थिती वाटते तुम्हाला गावात? संपूर्ण अंबरडे मतदारसंघात जे उमेदवार उभे आहेत, 3 उमेदवार उभे आहेत, त्यांची काय काय परिस्थिती वाटते? कोण उमेदवार जास्त आघाडीवर आहे, पिछाडीवर आहे? आता सर्वात जास्त जिल्हा परिषदमध्ये वेलाळ मॅडम आणि पंचायत समितीला राजेश पाटील हे दोघांचं वातावरण अतिशय चांगलं दिसतं. साधारणतः काय वाटतं की का वातावरण चांगलं दिसतं? त्याच्या मागचं कारण काय असतं? त्याचं कारण असं आहे की ती जनस्वराज्य कोरे साहेबांच्या गटातून उभे असून कोरे साहेबांनी ह्या तालुक्यासाठी केलेलं जे कामाची जी पोचपावती ही आता सर्वांना दिसत आहे. आणि त्या पोचपावतीला काम केलेल्यानुसार ह्या सर्व लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये कोरेसाहेब बसलेले असून आणि कोरेसाहेबांनी इथून पुढे सुद्धा आमच्या सावडी तालुक्यामध्ये चांगला विकास होणार ह्या सर्व गोष्टीला पाहून हे लहानापासून थोरापर्यंत ही सगळं कोरेसाहेबाच्या बाजूनं आहेत. साधारण बघता दुरंगी लढत ही कायम असायची, आता तिरंगी लढत आहे अंबरडे जिल्हा परिषद मतदारसंघात. दुरंगी असून दे, तिरंगा असून दे, तिरंगा जरी असला तर कोरेसाहेबांच्या साईडनं जो माणूस उभा आहे तो पॉझिटिव्ह साईडला चालत चालेल. जेणेकरून विकासाच्या कामावरती निवडणूक लढायला लागली. सर्व हे आजकाल अशिक्षित कोणी नाही, सगळं आमचा तालुका सुशिक्षित आहे. आणि सर्वांना माहीत आहे की कोरेसाहेबांनी ह्या गेल्या 5 वर्षांमध्ये जी काय विकास केला आणि त्या विकासाला बघून सर्व लोकांना जरी किती काय सांगितलं तर ते कोरेसाहेबच म्हणतात. काय वाटतंय काका, काय परिस्थिती वाटते अंबरडे जिल्हा परिषद मतदारसंघात? 3 उमेदवार आहेत, 3 उमेदवारात काय परिस्थिती दिसते तुम्हाला? काय नाही, हे वेल्लाळ मॅडम ती येईल. शाहवाडी तालुक्यातील अंबरडे जिल्हा परिषद मतदारसंघातील अंबरडेच हे गाव. काय वाटतंय तुम्हाला की शाहवाडी जिल्हा परिषद मतदारसंघात अंबरडे ह्या संघात 3 उमेदवार उभे आहेत, शिवसेना उभाटा, भारतीय जनता पार्टी आणि तिसरे उमेदवार जनस्वराज्य. तर तिन्हीमध्ये चुरस कशी आहे? कोण निवडून येईल असं वाटतंय? तिरंगी चुरस लागला असे अंदाज वाटते. तिरंगी लागेल. तर एकंदरीत उमेदवार आता शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे? आमच्याबद्दल मतदान म्हणजे की शिवसेनेचे उमेदवार यांचा पण प्रचार अतिशय छान आहे, त्यामुळे त्यांची सीट लागण्याची शक्यता आहे. बरं, भाजपच्या उमेदवारांबद्दल काय मत आहे? भाजपची पण आता नौके उमेदवार असल्यामुळे ते पण जरा रिंगणामध्ये चांगल्या प्रकारे लढू शकतात. बरोबर. त्याचबरोबर तिसरे जे जनस्वराज्याचे आहेत त्यांच्याबद्दल काय मत आहे? त्यांचा पक्ष आमदार असल्यामुळे त्यांच्या पक्षाचे उमेदवार आता उभा केल्यामुळे त्यांना पण प्रतिसाद चांगला असा मिळण्याची शक्यता आहे. बरोबर. एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की कोण उमेदवार निवडून येईल असं वाटतं? म्हणजेच की आता असं सांगण्यापेक्षा उभाटाचा उमेदवार हा अतिशय चांगल्या प्रकारे निवडून येणं असे वाटतं. काय काय विकास कामं झाली पाहिजेत नवीन निवडून येणाऱ्या व्यक्तीकडनं असं वाटतं? आमच्या गावचा दुर्गम भाग असल्यामुळे की सर्व विकास हा अनपेक्षित झालेला आहे. उमेदवार आमदार झालेत, सगळे वाडी वस्तीवरले रस्ते अतिशय खराब असल्यामुळे की आत्ताच्या युगात म्हणजे की उभाटा हा उमेदवार निवडून देण्याची आमची अपेक्षा. काय वाटते दादा तुम्हाला, कोण निवडून येईल वाटते जिल्हा परिषदला? तसं काय सांगता येत नाही. सांगता येत नाही. तिन्ही पण उमेदवार तगडे आहेत. करंजोशीपैकी जुळेवाडी हे जाते बांबडे मतदारसंघात. नाही, आता ते आत्ताच फायनल झालंय की आपले गाव हे करंदशीला जोडले आहे. आता झाले वरची वाडी आणि खालची वाडी असा काहीतरी आपल्या गावचा विषय आहे. हा वरचीवाडी खालचीवाडी आपल्या 2 ग्रामपंचायत, एक सावेपैकी आहे, एक करंदशीपैकी आहे. करंदशीपैकी वाडी ही तिकडे जोडली होती, ती आत्ताच फायनल झाले की करंदशीलाच मतदान होणार. मग करंजोशीला मतदान होणार. करंजोशी जिल्हा परिषद मतदारसंघ अंबरडे येतोय. काय परिस्थिती वाटते तुम्हाला त्या परिस्थिती म्हणजे भरघोस मतदान येणार, कारण जे सावकर साहेबांनी आपला जो विकास केलाय, आपले गावचे सरपंच राजेश पाटील यांना उमेदवारी भेटल्यामुळे आम्ही खूप आनंदी आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला जेवढं सहकार्य केले, आपली पाण्याची स्कीम म्हणा, पाणी नव्हतं आपल्या गावाला पाणी आलंय, रस्ता झाला, परत स्मशानभूमीचे काम झालं आणि आड्या अडचणीला येणारा म्हणजे असं सरपंच असं आमच्या घरातल्यावाने आम्ही समजतो त्यांना.
त्यामुळे हे भरघोस मतदान आहे. आम्ही आता 2 दिवस तहसीलदार ऑफिसला होतो की बाबा आमचं मतदान तिकडे कसं गेलं, काय झाला, काय प्रॉब्लेम झाला, तर ते आम्हाला सावकर साहेबांनी सांगितलं की हे आपलं करंदोशीला जोडूया आणि ते झालं आज पूर्ण. झालं म्हणजे आत्ताच आनंदाची बातमी मिळाली आम्हाला. एकंदरीत तो मतदारसंघ पूर्वी इकडे होता, हा, इकडेच होता. परवाच्या काहीतरी कारणास्तव विधानसभेला जो बूथ होतो त्यांच्याप्रमाणे त्यांनी ती लिस्ट तिकडे टाकली होती. आत्ताच आम्ही विनंती केली निवडणूक आयोगाला किंवा सगळ्यांना की आपलं हे मतदारसंघ आमच्या घरातला माणूस उभा राहिला, त्यामुळे ही मतदान आम्हाला इकडेच करायचं आहे. त्यामुळे साधारणतः किती मतदान आहे ते? आपला 250 मतदान आहे. 250 पैकी पूर्ण पॅनल टू पॅनल आपल्या मॅडमला, वेल्लाळ मॅडम किंवा राजेश पाटील सरपंचांना मिळणार. पनुंद्रे गाव हे अंबारडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येते, बरोबर. तर काय परिस्थिती वाटते तुम्हाला मतदारसंघाची? जिल्हा परिषद मतदारसंघाची आत्ता जे उमेदवार आहेत ते उमेदवार सर्व सक्षम आहेत. ज्या लोकांनी, ज्या पक्षाने ह्यामध्ये कामं केलेलं आहे त्यांचा विजय हा नक्की आहे. कुठल्या पक्षात कुठला विजय कसा ह्या मतदारसंघामध्ये जनसुराज शक्तीने ह्या वेळेला भरपूर कामं केलेली आहे. ती विजयाच्या समोर उभी आहे. म्हणजे विरोधक जे आहेत जनसुराज्याचे ते सुद्धा आता विरोधकामध्ये 2 विरोधक झालेले आहेत. म्हणजे टोटल 3 सीटा उभ्या आहेत. भाजपची आहे, उबाटाची आहे आणि जनसुराज्याची आहे. काय वाटते तिघात चुरस कशी लागेल? तिघामध्ये तुरस आता सध्या ती म्हणजे उबाटाची आणखीन जनसुराज्य शक्तीचीच आहे. बरं, मग यामध्ये भाजपचं काय? नाही, भाजपचा आमच्या या भागामध्ये पक्ष नवीन असल्यामुळे त्याचं काही आम्हाला सांगू शकत नाही आम्ही. बरोबर. काय वाटतंय की आता जसे म्हटले की शिवसेना, उबाटा आणि जनसुराज्यामध्ये चुरस लागेल? साहेब, आपले ह्या पणुंद्रे गाव शिवसेनेचा बालेकिल्ला अनेक वर्षापासून होता. बरं. परंतु आमदार विनयजी कोरे साहेबांनी कामाला गतीला गेल्या वर्षापासून सुरुवात केली. त्यानंतर पूर्ण पॅटर्न बदलला आणि जनसुराज्यामध्ये 75-80% लीड मतदानाचं तिने घेतले. म्हणजे विकासाच्या जोरावर तिने चांगलं कार्य केलेलं आहे आणि आजही मी जुगायसमोर सांगतो की त्यांचं कार्य चांगलं आहे आणि आम्ही त्यांच्या चांगल्या कार्याला सगळं गावकरी आम्ही सोबत आहे. त्यांच्या राहिलेली सगळी कामं तिने करायची अशी विनंती झालेली आहे आमची. साधारणतः काय वाटते तुम्हाला की निवडून आल्यानंतर उमेदवारांनी तुमच्या गावासाठी काय केलं पाहिजे? पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आणि शेतीच्या पाण्यासाठी जे लागणारं आवश्यक पाणी आहे ते पाणी कुठंतरी अडवावं, मासावड्यात अडवावं किंवा पणुंद्रेच्या कुठंतरी एखाद्या जाधववाडीमध्ये MI टँक त्यासारखा काहीतरी एखादा प्रोजेक्ट आणावा. हा सावकार साहेबांच्याकडे आमचा पहिला प्रश्न, आग्रही प्रश्न आहे. कारण सगळ्या चौबाजूनं पाणी झालं आहे. हा मधलाच पीस आहे, हा पणुंद्रे पट्टा हा पाण्यापासून वंचित राहिलेला आहे. त्यामुळं इथं MI टँक व्हावा अशी आमची सावकारांच्याकडे पहिल्या आता मागणी आहे आणि ती पूर्ण आमची करतील असं आम्हाला वाटतंय. तुमच्या एरियामध्ये MIDC होऊ घातलेले आहे. हो. काय वाटते त्या MIDCचा काय फायदा होईल? MIDC फायदा होणार की काहीच नाही. आमच्या म्हैसावड तालुक्यात म्हणजे तसं म्हणजे उद्योगधंद्यासाठी काय नाही. सगळी लोक म्हणजे आपल्या गावातली 75% 80% लोक मुंबईला सगळी. त्यामुळे इथं घेतलं तर म्हणजे चांगलं होणार आणि लोक रोजगार मिळणार किंवा म्हणजे 50% परत येतील. मग गावाला म्हणजे मुंबईला जाऊन सगळी इथं म्हणजे आता ऊस पटायला लागेल सगळी गावात आणि कोण आता नाही होतं वाड्यावरती इकडे तिकडे कोणच नाही राहत. बरोबर. मग आता हे जे MIDCचा विषय तर MIDC श्रेय कोणाला जाते असं तुम्हाला वाटतं? ज्यांनी कुणी मंजूर करून आणलं MIDC याचा फायदा कुणासाठी होणार आणि श्रेय कुणाला? MIDC आता जे मंजूर करून आलेले आहे याचं श्रेय ज्या म्हणजे स्थानिक आमदारांनाच द्यावं लागणार आहे. कारण त्यांच्या काळामध्ये आता जे होते ते त्यांनीच आणलं या जमीन हस्तांतराचा प्रश्न आहे MIDCसाठी. हा स्थानिक आमदारांनीच इथं हाताळलेला आहे. त्यामुळं ह्याचं श्रेय स्थानिक आमदार आदरणीय सावकार साहेब यांना जातं आहे. आणि लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे. मुंबईला जाणारे लोक कमीत कमी थांबवून या ठिकाणी त्यांना कामं मिळाली तरी रोजगार गावातच उपलब्ध होऊ शकतो. मासवडे हा अंबारडे जिल्हा परिषद मतदारसंघात येणारे गाव आहे. काय परिस्थिती वाटते तुम्हाला उमेदवारांची? उमेदवार ठीक आहे आपलं वेल्लाळ साहेब आणि हे राजेश पाटील. काय परिस्थिती वाटते उमेदवारांची? ठीक आहे, व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. निवडून येतील असं कोण वाटते तुम्हाला? येतील दोन्ही येतील. विरोधक पण आहेत की सोबत उभा राहिले? असू देत, बरं त्या दादांनी कामं केलेली आहेत ना कोरे साहेबांनी. काय काय कामं झाल्यात गावात? आहेत रोडची वगैरे आहे, पाणी सुविधा झालेली आहे. अजून काही काही धरलेले आहेत, हॉल वगैरे झालेला आहे माळसोडे गावचा. आपला वालूर हे गाव साधारणतः जिल्हा परिषद पंचायत समिती अंबारडे मतदारसंघात येत आहे. काय परिस्थिती वाटते तुम्हाला जिल्हा परिषद मतदारसंघाची? अंबारडे जिल्हा परिषद मतदारसंघाची म्हणताय ना? हो. काय हरकत नाही. काय आहे, अंबारडे जिल्हा परिषद मतदारसंघात सावकार साहेबांच्या विकास कामांच्या जोरावर त्यांनी दिलेले उमेदवार हे 100% निवडून येणार किंवा त्यांना त्यांच्या पाठीशी लोकमत असल्यामुळं
त्यांच्या विजयाला काय अडचण येणार नाही. काय काय परिस्थिती वाटते एकंदरीत? आता इथं या मतदारसंघात तिरंगी लढत जरी असली तरी सावकार साहेब आणि सर्जेराव दादांच्या माध्यमातून जी काही विकास कामं झाली त्या विकास कामाच्या जोरावर त्यांनी दिलेल्या उमेदवाराला पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषदचे उमेदवार असो त्यांना अडचण काही येणार नाही. जिल्हा परिषदचे जे उमेदवार आहेत वेल्लाळ म्हणून, तर ते सुशिक्षित उमेदवार आहेत अशी त्यांची चर्चा आहे. सुशिक्षित आहेत आणि माणसात त्यांनी समाजसेवा करायची त्यांची हे असल्यामुळं किंवा बाकीच्या सगळ्या आर्थिक बाजूतून सुद्धा सक्षम असल्यामुळं लोकांच्यासाठी काम करण्याची त्यांची मानसिकता असल्यामुळं त्यांना या मतदारसंघात फारशी काय अडचण येणार नाही. आणि जसं की मतदारसंघात तुमच्या विकास भरपूर झालेला आहे, तर आणखीन काय अपेक्षा ठेवाल उमेदवारांकडनं निवडून आल्यानंतर? अपेक्षा काय बाकी मूलभूत सुविधा आहेत त्या पुऱ्या करण्याच्या अपेक्षा असणार आणि त्या सावकार साहेबांचं पुरेपूर लक्ष असल्यामुळं या उमेदवाराच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते सावकार साहेब पूर्ण करतील ही सगळ्यांना अपेक्षा आहे किंवा राहिलेली जी कामं आहेत ती त्यांनी पूर्ण करावी ही मतदारांच्याकडनं अपेक्षा आहे. करंजोशी जिल्हा परिषद मतदारसंघात अंबार्डे जिल्हा परिषद मतदारसंघात येते करंजोशी गाव. हा बरोबर आहे. काय परिस्थिती वाटते? 2 उमेदवार आहेत, 3 उमेदवार आहेत रिंगणात. इथं 3 उमेदवार असले तरी आम्हाला सगळ्या बाबतीत कोरे साहेब हे कल्पवृक्षासारखे आम्हाला आहेत. कारण का जसं नारळाचं झाड जसं एक कल्पवृक्षासारखं आहे, सगळ्या त्याच्या चराचराचा उपयोग होतो, तसं कोरे साहेब आमच्या गावाला नव्हे आमच्या तालुक्याला एक कल्पवृक्षासारखे आहेत. आणि त्यामुळं त्यांच्या बाबतीत जे उमेदवार आहेत ते आम्ही सर्व त्यांच्या मागणं आम्ही सर्वजण आहे, म्हणजे पूर्णपणे टोटली. काय वाटते, काय परिस्थिती आहे विकासाची? विकासाची परिस्थिती म्हटला तर आमची हे जे 100% सीटा ह्या लागणारच. जनस्वराज्य शक्तीच्या आमच्या सर्व सीटा लागणार, 101% सर्व सीटा लागणार. हो हो हो. किती लीड नाही येतील वाटते तुझ्या जिल्हा परिषद मतदारसंघ अंबार्डेतल्या सीट? भरघोस मतानं येणार. तसं काय असं नाही की कारण का कामाचा आढावा बघितला असा तर कोरे साहेबांचा आणि सर्व आमच्या म्हणजे बाकीचे नेते जे पण आहेत ते असे कल्पवृक्षासारखे येतात. काय जरी कुठं काय तटलं काय झालं तरी असं कुणाचं बाबा हे एखाद्या वाडीला रस्ता करायचा आहे तर लगोलग ते तयार करून देतात. अशा पद्धतीनं काम त्यांचं चांगल्या पद्धतीनं राजेश पाटील म्हणा, वेल्लाळ साहेबांचं म्हणा, मस्तपैकी काम आहे त्यांचं. पालेश्वर म्हणजे अंबार्डे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये येते आपलं गाव. ओके. काय परिस्थिती आहे आपल्या मतदारसंघाची? परिस्थिती म्हणजे मतदारसंघाची म्हणजे आम्हाला काय सांगता येणार नाही, पण आमच्या गावची धरण झाल्यापासून तर आत्तापर्यंत आमचा काहीच विकास केला नव्हता. परंतु कोरे साहेबांनी फक्त हे रस्ता हे सर्व कोरे साहेबांनीच केलेलं आहे. आणि आता मंदिराचं काम करून घ्यायचं आम्ही मोहरीचं एक बरं देणार आहेत करून का? देणार आहेत करून. आणखीन काय काय अपेक्षा आहे तुमची त्यांच्याकडनं? अपेक्षा अशी काहीच नाही, ही रस्त्याची मोहरीची देवळाचं काम केलं भरपूर आहे. ह्याच्या आधी काय काय विकास झाला तुमच्या गावाचा? आमचा विकास काहीच नाही, एवढा रस्ता फक्त झाला, बाकी पाण्याची टाकी एक उभारून द्यायला पाहिजे. ते एक पंचायत समिती. हां, काय काय पाहिजे? पाण्याची टाकी पाहिजे. आता तुम्ही बघू शकता तिथे पाण्याची टाकी कशी हां, आणि बाकी गावामध्ये बघा जे विकास झालेला आहे तशी टाकी आमच्या गावात द्यायला पाहिजे त्यांनी. टाकी पाहिजे. म्हणजे आणखी तुम्हाला काय वाटतं की आता दुरंगी लढत आहे, जनस्वराज्य आणि शिवसेना उभाटा, काय परिस्थिती वाटते? जनस्वराज्य तर चांगलाच आहे पक्ष आणि आपल्या गावासाठी जो रस्ता बरेच वर्ष नव्हता, म्हणजे जवळपास 20 वर्ष तर म्हणजे कच्चाच रस्ता होता, तो आता मागच्या 1-1.5-2 वर्षात त्यांनी तो करून दिला आणि 1-2 दिवसातच करून दिला त्यांनी दादाने. की आम्ही इथं डेअरी काढली तर गोकुळची. बरं. हा, तर इथनं कॅन उचलायचं आणि डांबरीवर न्यायचं. पाऊस असला तरी एवढ्या पाण्यातनं शाळेची मुलं बिलं सगळं तटायचं. मग शेवटी ते सर्जेराव दादाने आपलं ते त्यांना सांगून तेवढं ते आम्हाला त्यांना ते करून रस्त्याचं दिलं. ह्याच्या व्यतिरिक्त आता देवळाचं काम आहे थोडं, ती मोहरी जरा उचलायची, ते आता आमदारांनी सांगितलं आम्ही ते करून देतो असं सांगितलंय. आता ह्याच्या अगोदर कसं होतं, सतीश आपण काय केलं, करूया 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 असं आम्हाला जवळजवळ 20-25 वर्ष आम्हाला त्याच्यात डाळलं. पण म्हणजे 5 टर्म झाले. होय होय 5 झाले तरी आमच्याकडे काय त्यांनी दुर्लक्ष, फक्त मतासाठी याचं दुसरीकडे जाऊ नका, आम्ही आहे, आम्ही व्याज नाही दादा, मी आहे तुमच्या पाठीच्या सारखं म्हणायचं. आणि त्यांनी काही काम केलं नाही. मग शेवटी आम्ही सर्जेरावनं स्वतः मला विचारलं, मामा तुमचं मत कसं आहे? तर माझं मत म्हटलं असं आहे की मुलांच्या शाळेसाठीनं आणि हे दुधाया गाडीसाठीनं आम्हाला रस्ता पाहिजे. मग त्यांनी मानमधलं जे बजेट होतं ते इकडे घातलं आणि हे करून दिलं, म्हणजे चांगलं केलं ना. म्हणजे तुमची सोय झाली. सोय झाली. अडचण होती, ही अडचण, हो ती अडचण पूर्ण झाली. मग आता आम्ही त्यांच्याकडे बघणार आहे का? नाही बघू शकत आम्ही. आम्ही बघू शकत नाही. ज्याने आमचे प्रश्न सोडवले त्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे राहणार.